नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आमचं डिस्कशन चाललंय की आज इंटरनेटवरनं कोणाची रेसिपी ढापायची। हा तर खरं ब्लॉगिंग चॅनल कमी रेसिपी चॅनल जास्त व्हायला लागलाय, पण ठीक आहे, घ्या समजून। बघा सविता बाय वगैरे ना देऊ आमची फरक का वाईट आहे तरी येते का मग मिसळ बनवलीच असं टाकली असणार रेसिपी काय हो काशे मटकी भाजून घेत शिजवून घेतली आहे। हां पण त्याच्यात नव्हतं टाकलं, तुम्ही वेगळंच काहीतरी केलं। मी फक्त शिजवली होती आणि हळद टाकून शिजवली। रजनीकांत रॉय एजंट पाव आणायला निघाले, सिक्रेट एजंट पाव आणायला चाललाय। कारण मी काय थांब गाणं बंद कर। सगळा मसाला भाजून घ्यायचा आणि मग ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा। कांदा खोबरं तेवढं केलं। हां तेच की, तुम्ही खोबरं घेतो ते कांदा आहे तुमच्याकडे। हळद टाकून आणि मीठ टाकून फक्त ते मटकी शिजवली, ठीक आहे। बघा करा हे का काय माहिती ते कढीपत्ता चालते काय नाही। तर मी पाव घेऊन येतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला आल्यावर दाखवतो। तर बॅकग्राऊंडचा आवाज लय येत असेल, धाड 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 इकडे चालू आहे डीजे, पण कसं आहे लग्नाचा दिवस चालू आहे त्यामुळे डीजे सारखा इकडे चालू आहे आणि स्लॅबचं पण कोणाचं तरी काम चालू आहे त्यामुळं। तर आता काय सीन आहे माहिती आहे का, निघालोच आणायला। तर आतमध्ये जाऊ डायरेक्ट फलटणमध्ये राम मंदिराजवळ जाऊ आणायला। एक दुकान मला माहिती आहे रविवार पेठेत, तिथं भेटतं चांगलं, घेऊन देत मग। गाईज 1 लाख सबस्क्रायबर आहे ती माझी यूट्यूब। टॅन 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 टॅन। आमच्या पप्पाची BMW आहे, स्वतःच्या जेव्हा घेतलेली पप्पांनी, पण त्यांनी कधी असं माझं नाही केला माझ्यासारखा स्टेटस टाकून वैयक्तिक हॅशटॅग। आणि मी रुपयाचं काय आणलं की मी स्टेटस टाकून हॅशटॅग वैयक्तिक हॅशटॅग असतं ना काय। दुसरं दुकान कुठं आहे? कुठं आहे वरपेट बोल के ऊपर जिल्हा रुग्णालय में इथं बियर पण मिळते। विठ्ठल मंदिर। अरे कीर्तीच्या साईडला आलो का आपण? हे कीर्तीचं नाव घेऊ नको। मी एकदा घेतलं सगळ्यांचा कॅमेरा कसं काढायचा म्हणाला, माझे 1 लाख सबस्क्रायबर आहेत। 500 सबस्क्रायबर आहेत, कॅमेरा घेऊन उभं राहिला चांगलं वाटत। झालं किती रुपये माझ्याकडे बघून सगळी तुला मला 100 रुपये अर्धा किलो खर्चात दिले। इथं दुसरं कोण फलटणचं असतं ना तर त्याला 60 रुपये भेटतात। आपल्याला काय एवढं स्वस्त नाही। मी त्या दिवशी रिलायन्समध्ये पण बघितलेलं 80 रुपयाला आहे। 20 रुपये तरी महागच भेटले आणि इथं घरी बनवलं नाही भेटले, असं नाही की पॅकेज बनलं तर मग सुट्ट होतं तर मग स्वस्त पाहिजे। जाऊ दे, BMW पार्क केली आता। उजेड येतोय नाही तोंडावर कसं मला माहीत नाही। वर जाऊ किती प्रोसेस झाली बघूया आणि करू घेऊ माय एवढं। आणि मी हे जाणले फरसाणाचं ह्यावेळेस त्यांनी बनवलेलं स्पेशल। तर मिसळमध्ये टाकायचं फरसाणा घेऊन आलो आणि समजून सांगत होतो की त्यांनी घरी वगैरे बनवले त्याच्यामुळे थोडीशी 20 रुपये किंमत जास्त लावली। आता कसं आहे स्वतःबरोबर स्कॅम झाला हे सांगायला थोडीशी लाज वाटते, मग ते कसं आहे ना, येळाला केळं आणि उपासाला सीताफळं। घ्या समजून आता तुमचं तुम्हीच। अशी होय ती बायनाशी नव्हती शिजवली बघ। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या कमेंट इग्नोर करतोय, पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचत असतो। पण तुम्ही जे म्हणता ना की भावा रोज व्लॉग टाकत जा, मित्रा रोज व्लॉग टाकत जा, रोज व्हिडिओ टाकत जा, 1 का 1.5 मिनिटाची का होईना पण टाकत जा, कारण आम्हाला बघायला आवडतं, भारी वाटतं। तुझा आवाज पण चांगला आहे आणि नाहीच काय झालं तुला बोलायला तर व्हॉइस ओव्हर करून टाकत जा, पण टाकत जा असं म्हणतात, मग ते मला लय भारी वाटतं। त्यामुळे मी आज हा व्हॉइस ओव्हर करतोय। तुम्हाला कसं वाटतंय मला जरूर सांगा। आणि आमची मिसळची प्रोसेस चालू आहे। आज कॅमेरामॅन घरी आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की आज भाव 24 तास कॅमेरा
तोंडासमोरच धरून आहे, पण तरी पण 6 ते 7 मिनटाचाच व्लॉग बनणार, त्याच्यावर काय जाऊ शकत नाही. मला 100% गॅरंटी आहे. आयफोन 15 प्रो घेऊन दिला आहे तर एवढा व्लॉग बनतो आहे. समजा जर 16 प्रो मॅक्स घेतला असता तर मला वाटतं आहे मग डायरेक्ट तुम्हाला 30-30 मिनटाचा व्लॉग पण भेटला असता. पण ठीक आहे, जे आहे त्याच्यावर समाधान मानायला शिकलं पाहिजे. जसं तुम्ही 6 मिनटावर 7 मिनटावर समाधान मानताय तसं मी या गोष्टीवर मानून घेतो आहे. सकाळी मी दिवाळीचा चिवडा शेजवान चटणी बरोबर खाल्लाय. 1 नंबर टेस्ट आली मित्रांनो. हे सांगत होतं तुम्हाला, पण पाठीमागे डीजेचा आवाज चालू आहे त्यामुळे थोडासा मला वॉइस ओव्हर करायला लागतोय. आता घ्या आता समजून परत एकदा. विलेज कुकिंग चॅनल सारखं जर जायचं. विलेज कुकिंग चॅनल माहिती आहे का? कांदा, चिकन असं लय बरं. तर इथं मटके गॅस चालू झाला, मला पाव भाजायचं ते. हे सगळं ताटाचं प्रिपरेशन करून घेतलं. ही भाजी टाकली मी, एकदम मस्त वास येतो. तर खाऊन सांगतो मी कसं लागतं. कांदा केलाय, हे पाव आहे तर पाव भाजून घेतो आणि डायरेक्ट आता जेवतो. बाकी तुम्हाला काय दाखवता, माझ्या तोंडाले पाणी सुटायला लागले.